मी सुरेंद्र जैन, चेअरमॅन कोल्हापूर फर्स्ट. जे महाराष्ट्राचा बजेट दिला आहे, म्हणजे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री जे धाडस आणि धडाडीचा एक संगम आहे आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा आजचा बजेट त्यामध्ये मैलाचा दगड ठरणार आहे. विविध क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, टुरिझम हे सगळे क्षेत्राची कव्हर करून महाराष्ट्राला भविष्यकाळात 1 ट्रिलियन इकॉनॉमी आणि 2047मध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमी करून महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणार आहे. आम्ही कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून कोल्हापूरला किंबहुना पश्चिम महाराष्ट्राला जवळजवळ एक कोल्हापुरातली 18 संस्था एकत्र आली आणि त्यांनी एक आपला चार्टर डिक्लेअर केला आणि त्यामध्ये कोल्हापूरमधील विविध मुद्दे विषय, ज्यामध्ये कोल्हापूरचा IT पार्क आहे, जे कालच मंत्रिमंडळाने त्याचा घोषित केला आहे, त्याबद्दल सर्वप्रथम मी फडणवीस साहेबांचा आणि कोल्हापुरातील सर्व राजकीय नेतृत्व, त्यामध्ये पालकमंत्री आंबेडकर साहेब आहे, हसन मुश्रीफ साहेब आहे, राजेश क्षीरसागर आहे, मुन्ना माडिक आहे, ह्या सर्वांचा खूप मनापासून अभिनंदन करतो आणि आभारी मानतो. येणाऱ्या काळात कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईन, त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा आणि कोकण टुरिझम सर्किट आमची खूप मोठी एक मागणी आहे आणि मला खात्री आहे फडणवीस साहेबांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे लाईनला ग्रीन सिग्नल दिलेला आहे. त्याच्याकरता विविध क्षेत्रामध्ये त्यांची चालू आहे. कोल्हापूर, सातारा आणि कोकण टुरिझम सर्किट होऊन ह्या पश्चिम महाराष्ट्राला येणाऱ्या काळातला टुरिझम, जे फडणवीस साहेबांनी आज घोषित केलं आहे की महाराष्ट्रामध्ये टुरिझमचे सर्किट निर्माण करायचे, ते आमची या बाबतीत आग्रह राहणार आहे की हे सर्किट जे देशात ठिकाण होते तसं हे सर्किटसुद्धा निर्मिती व्हावे. त्याबद्दल आम्ही खूप आशावादी आहे. आजचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला एक प्रगतीचा नवीन दिशा देणारा ठरणार आहे. ह्याबद्दल आम्ही कोल्हापूर फर्स्टमधले संपूर्ण आमचा विश्वास आहे.